You are welcome, my dear student. Now we are going to take another concept of language study, future tense. It is the time after the present, the time after now. म्हणजे सध्याच्या वेळेनंतर, सध्याच्या काळानंतर येणारी वेळ म्हणजे फ्युचर टेन्स. We use will with a verb to show that something will happen in the future. Something is going to take place. After speaking, that tense is called the future tense. मग त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी बघा विल एक सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्याचं सूत्र असं असेल ते लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस V1 क्रियापदाचं मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप अशी पहिली रचना झाली. आणि फ्युचरच्या दोन रचना आहे बाय युजिंग ING फॉर्म ऑफ वर्ब. जस्ट आय शॅल गो टू स्कूल टुमारो. मी उद्या शाळेत जाईल. अँड आय एम गोइंग टू स्कूल टुमारो. फक्त याचा रचनेत बदल झाला. ॲक्शन इज टेकिंग प्लेस इन फ्युचर. या दोन रचना आहे. या ठिकाणी बघा समथिंग हॅपन फ्युचर. एक्झाम्पल सी विल टेल अस अ स्टोरी टुमारो. उद्या ती आम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. नेक्स्ट इयर यू विल, आता हा शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन सारखा आहे. बी इन द स्टँडर्ड 10. आम्ही पुढच्या वर्षी 10वीला असू. ही टू बीची फ्युचर टेनची वाक्यरचना आहे बघा. या ठिकाणी वी विल बी. आलं लक्षात? हां. आता विथ आय अँड वी, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आय अँड वी. फर्स्ट पर्सन आय सिंग्युलर अँड वी प्लुरल. फर्स्ट पर्सन शॅल इज ऑल्सो यूज. याच्यासाठी शॅल वापरला जातो. आता विल कुठं वापरला? जर आय आणि विथ बरोबर इफ विल इज यूज्ड विथ आय अँड वी, दॅट इज कॉल्ड प्रॉमिस. येणारच, करणारच या अर्थाने. पण जनरली आपण साध्या सिम्पल फ्युचर टेन्ससाठी आय आणि वीसाठी आपण शॅल वापरतो. शॅल आय गो नाऊ, तेव्हा शॅल वी गो, आम्ही जाऊ शकतो का? हां. आता वी कॅन ऑल्सो यूज बी प्लस ING प्लस टू बी वर्ब फॉर्म. जसं मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं की समजा आय शॅल गो टू स्कूल टुमारो. मी उद्या शाळेत जाईल. राईट डाऊन द सेंटेन्स. आय शॅल गो टू स्कूल टुमारो. मी उद्या शाळेत जाईल. आर वी शॅल गो टू स्कूल टुमारो, किंवा आम्ही उद्या शाळेत जाऊ. आणि हीच रचना फ्युचर टेन्सच्या दोन रचना आहे सिम्पल फ्युचरच्या. आय एम गोइंग टू स्कूल टुमारो और वी आर गोइंग टू स्कूल टुमारो. म्हणजे टू बी आणि INGचा फॉर्म करून सुद्धा आपण या दोन रचना अशा आहे. त्याच्यानंतर बघा आय एम गोइंग टू लर्न म्युझिक इन द नेक्स्ट वॅकेशन. आणि मग फ्युचर टेन्स अशाचा उपयोग करून आय शॅल लर्न म्युझिक इन द नेक्स्ट वॅकेशन असं येईल तेव्हा. आलं लक्षात? आता जेंडर. देर आर 3 टाइप्स ऑफ जेंडर in English grammar, that is in language study of English. The grammatical division of masculine, feminine and neuter. Masculine म्हणजे मेल जेंडर, फेमाइन म्हणजे फिमेल जेंडर अँड न्यूटर म्हणजे न्यूट्रल जेंडर. जे म्हणजे पुल्लिंग, व्हॉट वी कॉल इन मराठी पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. इन टू विच nouns, adjective, etc. are divided in some languages. English nouns are not grouped according to the gender, and normally they do not have special ending to show gender. For example, some exceptions are actor, actress. ॲक्टर, ॲक्टर हे काय? व्हॉट इज माय मीन ॲक्टर? हे बघा ॲक्टर. ॲक्टर हे मॅस्क्युलाईन जेंडर आहे किंवा मेल जेंडर आहे, तर त्याचं फिमेल जेंडर आहे ॲक्ट्रेस. असा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो. त्याच्यानंतर प्रिन्स म्हणजे राजपुत्र आणि प्रिन्सेस म्हणजे राजकन्या. प्रिन्स म्हणजे जसं बॉय गर्ल, बरोबर का नाही? डॉग बीच, काऊ बुल काऊ असं. कम्पेअर दिस विथ द नाउन्स इन युअर मदर टंग. आपल्याला या भाषेत करायचं आहे. ॲक्टर म्हणजे कलाकार, त्याची फिमेल जेंडर ॲक्ट्रेस. हिरो, हिरोईन या पद्धतीने.
आता कम्पेअर दिस विथ द नाउन्स इन युअर मदर टंग. आपल्या भाषेत आपण करू शकतो मेल जेंडर फिमेल जेंडर म्हणजे पुल्लिंग आणि नपुसक स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग जे दोन्ही लिंगात बसत नाही ते न्यूट्रल जेंडर ते पाहू आपण. नोट दॅट द पर्सनल प्रोनाउन्स ही सी अँड हिट. ही सी अँड हिट shows masculine, feminine and neuter gender respectively. आता he shows female gender, I'm sorry, male gender. She shows female gender. He shows male gender. It shows neutral gender, नपुसक लिंग. ही पुल्लिंग, सी स्त्रीलिंग आणि इट आहे हे नपुसक लिंग आहे बघा. आता सम नाउन्स can be replaced by both he she according to the context. Example, cook, teacher, doctor, cousin, singer आणि student हे जे आहे हे रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे. बोथ आर ऑकर्ड इन मॅस्क्युलाइन जेंडर, फेमाइन जेंडर अँड इन बोथ जेंडर. हे शब्द जे कुक आहे मग तो मेल आहे का फिमेल आहे. लेडी कुक, मेल कुक, like this. Teacher, lady teacher or male teacher. Doctor, lady teacher, doctor, male doctor or lady doctor. Cousin, चुलत भाऊ किंवा बहीण. सिंगर, लेडी सिंगर और मेल सिंगर. त्याच्यानंतर स्टुडंट म्हणजे गर्ल और बॉईज. सम नाउन्स कॅन ओनली बी रिप्लेस्ड बाय ही. फॉर एक्झाम्पल काही नाउन असे आहे की ते फक्त किंग. आता किंग असे काही नाउन्स असे आहे लक्षात घ्या. किंग फक्त ही हा पेशल जेंडर आहे. तो स्त्रीलिंगीमध्ये जात नाही किंवा नपुसक लिंगीमध्ये जात नाही. फादर फॉर किंग, फादर आणि बॉय. किंग ही, फादर ही, बॉय ही. सम नाउन्स कॅन ओनली रिप्लेस्ड बाय सी. आणि काही नाउन्स असे आहे की त्यांची सर्व नामं जी आहे ती फक्त त्यांच्यासाठी स्त्रीलिंग हे सर्वनाम वापरलं जातं. जसं किंग, फादर आणि बॉयसाठी ही वापरलं जातं, मेल जेंडर वापरलं जातं. तसं फिमेल जेंडरसुद्धा. फॉर एक्झाम्पल गर्ल, मदर, सी इज माय मदर. गर्ल, दॅट गर्ल इज ऑर माय डॉटर. क्वीन, सी क्वीन. सम नाउन्स कॅन बी रिप्लेस्ड ओनली बाय इट. इनिटेटिव्ह नाउन्स लाईक बॉक्स. इनिटेटिव्ह नाउन box, like box, tree, table, names of plants and animals. Example, rose, birds, mouse. आता some nouns can be replaced only by it in initiative nouns like box, ते box, tree, table, names of plants and animals. Example, rose, birds, etc. Some people use he or she फॉर पेट्स ऑर अदर ॲनिमल. काही ठिकाणी बघा जे आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्यासाठी ही. दिस इज माय डॉग. समजा दिस इज माय डॉग, ही इज व्हेरी क्लेवर. किंवा कपिला इज माय काऊ, सी इज व्हेरी क्लेवर. काय असेल ते म्हणजे ॲनिमलसाठी कधी कधी ही आणि शी वापरतात. आता पुढं आहे जैन. आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब. आपण याच्या अगोदर पाहिलं. आय एन जी फॉर्म ऑफ यूज वर्ब इज यूज्ड फॉर डिफरंट पर्पसेस ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ ऑब्जेक्ट अँड ॲज अ वर्ब. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण दिलं याचं. आता बघा या ठिकाणी काय आहे जेरेंडमध्ये आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब. फॉर एक्झाम्पल आय लाईक शॉपिंग. एक्झाम्पल दिले. स्विमिंग इज माय फेवरेट स्पोर्ट. आता आय लाईक शॉपिंग, शॉपिंग ऑब्जेक्टिव्ह आहे. आय सब्जेक्ट आहे, लाईक वर्ब आहे. स्विमिंग इज माय गो. स्विमिंग काय आहे या ठिकाणी? सब्जेक्ट ऑफ द वर्ब ऑर ऑब्जेक्ट. जसं बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज. राईट डाऊन. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज. स्विमिंग खाली अंडरलाईन करायची. नंबर 2चं उदाहरण. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज घेतलं. दुसरं आहे द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर. द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर. स्विमिंग खाली अंडरलाईन करा. आणि तिसरं आहे बघा द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर. दुसरं झालं. आणि देअर इज अ बिग
स्विमिंग पूल इन माय स्कूल. माझ्या शाळेमध्ये एक स्विमिंग पूल आहे, अंडरलाईन करा. पहिल्या वाक्यामध्ये स्विमिंग काय म्हणून वापरलं आहे? सब्जेक्ट म्हणून वापरला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापरला आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून वापरला आहे. आलं लक्षात? आता बघा ग्लोसरी. ग्लोसरी म्हणजे काय? अ लिस्ट ऑफ डिफिकल्ट वर्ड जनरली गिवन इन अवर टेक्स्ट बुक. डिफिकल्ट वर्ड्स आर जनरली गिवन in the textbook. They are called glossary. There is difference between glossary and dictionary. Try to understand the difference between glossary and dictionary. A list of difficult words with their meaning, especially one given at the end of a book or page. पुस्तकाच्या शेवटी दिलेला असतो किंवा पुस्तकाच्या धड्याच्या बाजूला दिलेला असतो. त्याच्यानंतर ग्रामर. ग्रामर इज नथिंग बट रूल्स ऑफ लँग्वेज. रूल्स ऑफ लँग्वेज, दॅट इज कॉल्ड लँग्वेज स्टडी. आता त्याला नवीन शब्द कन्सेप्ट दिली, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मीन्स रूल्स ऑफ लँग्वेज. ग्रामर मीन्स रूल्स ऑफ लँग्वेज. द स्टडी ऑर यूज ऑफ रूल्स फॉर चेंजिंग द फॉर्म ऑफ वर्ड्स अँड कंबायनिंग देम टू मेक सेंटेन्सेस. वाक्य बनवण्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेज स्टडीमधल्या कन्सेप्ट आहे त्या वापरल्या जातं. टू मेक ॲसरेटिव्ह, टू मेक इंटरॅगेटिव्ह, टू मेक अन एक्सक्लॅमेटरी or imperative. In each language has its own grammar set of rules. प्रत्येक भाषेचं ग्रामर ठरलेलं आहे. त्याच्यानंतर हायपरबोल. हायपरबोल ऑर एक्झॅजरेशन, अतिशयोक्ती अलंकार. 10वीला एका कवितेमध्ये गेलेला आहे. अतिशयोक्ती, एखादी गोष्ट एवढीची आहे पण ती फार मोठ्या म्हणजे मोठ्या उदाहरणाने किंवा अधिक प्रभावाने समजून सांगणे. थोर मारसी अशा बडाया प्रक्रमाच्या जरी, त्या पद्धतीने. एक्झॅजरेशन, टू अचीव अन इफेक्ट. एक्झाम्पल, इफ आय कांट गेट अ स्मार्टफोन. एक्झाम्पल इज गिवन ऑफ एक्झॅजरेशन ऑर हायपरबोल. जर मला स्मार्टफोन दिला नाही तर आय विल डाय. म्हणजे केवढं मोठं एक छोट्याशा याच्यासाठी त्याला हायपरबोल असं आपण म्हणतो. आपण हायपरबोलचं हे उदाहरण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲडम्स. ॲडम्स म्हणजे मनी, फ्रेजेस. मनी, अ फ्रेज ऑर सेंटेन्स दॅट हॅज अ स्पेशल मिनिंग ॲज अ होल विच मे बी. आता बघा, ॲडम्स आहे, फ्रेजेस आहे, म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये मनी असतात, नाही का? अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. बार्किंग डॉग सेल्डम बाईट. म्हणजे काय? वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इज नॉट नेसेसरी इन इंग्लिश. रिमेंबर वन थिंग. आणि while using idioms or phrases, word to word translation is not considered. तर ॲडम्स आणि म्हणीचा आणि वाक्प्रचारांचा उपयोग करताना शब्दाचा अर्थ घेत नाही. आता मराठीमध्ये एक हे आहे बघा, मराठीमध्ये म्हणजे काय? लेकी बोले सुनील आहे. लेकी बोले सुनील आहे म्हणजे काय? लेकीला बोललं नाही, एकाला बोललं तर त्याचा दुसऱ्याला ते बरोबर कळतं. किंवा इंग्लिशमध्ये फ्रेज आहे टू लुक इन टू. आता लुक म्हणजे पाहणे, इन टू म्हणजे बाहेरून आत. मग त्याचा वेगळा अर्थ तयार झाला. टू लुक इन टू म्हणजे एखाद्या बाबीत लक्ष घालणे. फॉर एक्झाम्पल, प्लीज लुक इन टू माय मॅटर सर. कृपया माझ्या त्या कामामध्ये किंवा माझ्या बाबीमध्ये लक्ष घाला. किंवा डोंट लुक इन टू माय डोमेस्टिक ऑर पर्सनल. कृपया माझ्या खाजगी बाबीमध्ये लक्ष घालू नका. त्याच्यानंतर मेटॅफर अलंकार आहे. आता मेटॅफर म्हणजे काय? तुम्हाला याच्या अगोदर मी मेटॅफर सांगितलं आहे, पर्सनिफिकेशन सांगितलं आहे, सिमिली सांगितलं आहे. आता मेटॅफर. मेटॅफर अँड इमॅजिनेटिव्ह एक्सप्रेशन that refers to someone oblique something as an another person, or it implies that. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. लक्षात घ्या, मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. इट इम्प्लाइज दॅट द पर्सन ऑर थिंग हॅज सम क्वालिटी ऑफ दॅट अदर पर्सन ऑर थिंग. द वर्ड्स ॲज ऑर लाईक आर नॉट यूज्ड इन मेटॅफर. तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितलं आहे, लाईक आणि ॲज हे शब्द मेटॅफरमध्ये वापरले जात नाही, तर हे सिमिलीमध्ये वापरला जातो. एक्झाम्पलवरून लक्षात येईल तुम्हाला. यू विल कम टू नो आफ्टर रीडिंग द एक्झाम्पल.